कला दर्पण न्यूज। निविदा प्रक्रियेवर संशय, हुपरी नगर परिषदेच्या आर्थिक कारभारावर प्रश्नचिन्ह। हुपरी नगर परिषदेमध्ये नफा फंडाच्या वापरासंदर्भात गंभीर आर्थिक अनियमिततेचे आरोप समोर आले असून या प्रकरणी राज्य शासनाकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी अखिल भारत हिंदू महासभा यांच्या वतीने करण्यात आली आहे। नागरिकांकडून वसूल होणाऱ्या करातून जमा होणारा नफा फंड शहराच्या विकासासाठी वापरणे अपेक्षित असताना त्याच्या वापराबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे। निवेदनानुसार काही विकास कामांसाठी एकाच कामासाठी 2 वेळा तांत्रिक मान्यता घेऊन खर्च दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच काही कामांमध्ये विशिष्ट ठेकेदारांना लाभ मिळावा यासाठी निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। काही निविदांमध्ये टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शुद्धीपत्रक काढून फेरनिविदा प्रक्रिया राबवली जात असल्याचा प्रकार देखील निदर्शनास आणण्यात आला आहे। यानंतर पुन्हा टेस्टिंग आणि तांत्रिक मान्यता मिळवण्यासाठी नफा फंडातून खर्च होत असल्याचंही निवेदनात नमूद करण्यात आले। दरम्यान प्रशासनानं सुरू केलेल्या टेंडर प्रक्रियेचा मुख्य उद्देश पारदर्शकता वाढवणे, भ्रष्टाचाराला आळा घालणे, आर्थिक स्पर्धात्मक दर मिळवणे, सर्व कंत्राटदारांना समान संधी देणे आणि संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपात ठेवून तपासणी व ऑडिट सोपे करणे हा आहे। मात्र या उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याची टीका निवेदनात करण्यात आली आहे। नागरिकांकडून कर वसुली करताना प्रशासन कठोर भूमिका घेत असताना त्याच निधीचा वापर पारदर्शक पद्धतीने होत नसल्याची टीका देखील करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर नफा फंडातील खर्चाचे विशेष लेखापरीक्षण, निविदा प्रक्रिया व तांत्रिक मान्यतांची तपासणी तसेच स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी अखिल भारत हिंदू महासभा शहर हुपरी शहर प्रमुख संजय पाटील यांनी केली आहे। चौकशीत गैरव्यवहार आढळल्यास संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। या आरोपांमुळे हुपरी शहरात नगरपरिषद प्रशासनाच्या कारभाराबाबत नव्यानं चर्चा सुरू झाली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.